माझी येणारी सून आहे तिच्यासाठी ही स्पेशल कविता मी लिहिलेली आहे. होप सो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. सोन्या मोत्याच्या पावलांनी येते आहे सून माझी सुरभी. सोन्या मोत्याच्या पावलांनी येते आहे सून माझी सुरभी. वाट बघतो आहे श्रोत्रींचा उंबरठा उत्साहात तिची. ओळखत जरी असलीस तरी ओळख करून देते आमची सगळ्यांची. खात्री आहे मला जाशील लवकरच विरघळून आमच्यात अगदी साखरेसारखी. पहिल्या नंबरवर आहेत तुझे आजे सासरे, उत्साहाचे त्यांच्या किती बरं देऊ मी दाखले. पहिल्या नंबरवर आहेत तुझे आजे सासरे, उत्साहाचे त्यांच्या किती बरं देऊ मी दाखले. आहेत एकदम शांत म्हणून वाटतात जवळचे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते स्टुडंटचे सर आवडते. आहेत एव्हरग्रीन जरी असले नव्वदीचे, कुठल्याही प्रॉब्लेम्सवर देतील सोल्युशन अगदी खात्रीचे. कितीही मस्ती केली तरी नातवंडांवर नव्हते रागवले आणि आहेत ते आमच्या सगळ्यांचे आबा ते लाडके. मान आहे आता तुझ्या आजे सासूबाईंचा, मान आहे आता तुझ्या आजे सासूबाईंचा. काय सांगू तुला असतो घरावर मोठा दरारा त्यांचा. घर सांभाळून निगुतीने रोज जातात हसण्याच्या क्लबला. कोणाला काही जरासं खुपलं तरी लगेच पाणी यांच्या डोळ्याला. करतात एकदम सगळं चवीचं आणि आवडतं त्यांना मस्त गोडाधोडाचं. करतात सगळं एकदम चवीचं आणि आवडतं त्यांना मस्त गोडाधोडाचं. त्यांच्याकडे पाहूनच आहे कळतं सासू होणं इतकंही काही कठीण नसतं. बघ समोरच बसले आहेत तुझे सासरे, आता उभे आहेत. बघ समोरच उभे आहेत तुझे सासरे, आत्ता पण माझ्याकडे बघत आहे डोळे मोठे करून सारखे. आम्ही कधी फसतो, कधी रुसतो, कधी भांडतो, कधी हसतो, तरी मुलांसाठी मात्र तो प्रेमळ बाबाच असतो. आम्ही दिसतो तसे नसतो, आम्ही दिसतो तसे नसतो, तरी पदरी पडलं आणि पवित्र झालं ही म्हण मात्र आम्ही मनापासून जपतो. पण एक मात्र नक्की, स्वयंपाकघरात तुमचं अगदी मस्त जुळेल आणि आम्हाला वेगवेगळ्या क्युझिनचं चमचमीत खायला मिळेल. आली आहे आता तुझ्या नंडेची स्वारी, स्वॅग आहे तिचा खूपच भरजरी. आली आहे आता तुझ्या नंडेची स्वारी, स्वॅग आहे तिचा खूपच भरजरी. आहे थोडी अल्लड आणि साधी, आता दादाच्या खोड्या वहिनीच्या कानी. आहे ती क्रश सगळ्या महाराष्ट्राची, आहे ती क्रश सगळ्या महाराष्ट्राची, तरी राहील ती नेहमीच सोबत अगदी तुझ्या सावलीसारखी. फडकवला आहे ॲक्टिंगचा झेंडा तिने 7 समुद्रा पार, आणि नणंद भावजाईच्या नात्याला चढवेल ती अस्सल भारतीय साज. हाती फुलांचा हार आणि बांधून मुंडावळ्या सजली आहे नवरदेवाची सवारी. हाती फुलांचा हार आणि मुंडवळ्या आणि बांधून मुंडवळ्या सजली आहे नवरदेवाची सवारी. रूप राजबिंड आणि स्वभाव आहे एकदम लागवी. त्याच्या मस्तीच्या कारवायांना नाही पुरल्या शाळेच्या डायऱ्या. त्याच्या मस्तीच्या कारवायांना नाही पुरल्या शाळेच्या डायऱ्या, तरी मग मात्र तो भराभर चढला अनेक डिग्रींच्या पायऱ्या. आहे तो माझा श्रावण बाळ आणि डोंगर माथे सर करायची त्याला आवड आहे फार. आहे तो माझा श्रावण बाळ आणि डोंगर माथे सर करायची त्याला आवड आहे फार. फुलेल आयुष्याचा गुलाब तुमचा एकमेकांच्या साथीने, होईल सुखाची बरसात इथे जमलेल्या सगळ्या प्रियजनांच्या आशीर्वादाने. आता जरा कान देऊ नये. नाही आहेस तू एकटीच त्याच्या प्रेमात, नाही आहेस तू एकटीच त्याच्या प्रेमात. नियो वाट बघतो त्याची बसून रोज दारात. नियो म्हणजे आमचा पेट आहे.
दोघे आहेत डिक्टो एकमेकांसारखे, दोघे आहेत डिक्टो एकमेकांसारखे. त्यांच्या मस्तीने अख्खे घर पोट धरून हसते. निहारच्या कुशीत त्याला गाढ झोप येते. निहार जिथे जाईल तिथे त्याला त्याच्या बरोबर जायचे असते. आणि जर नाही बरोबर नेलं तर मग येतो त्याला केवढा राग. मग बिचारा घरातल्या वस्तूंची अगदी लागते पुरती वाट. बघ बाई आता कसं तू करणार, बघ बाई आता कसं तू करणार. सुरभी तुला निहार नियो बरोबर वाटून घ्यावा लागणार. अजून कान देऊ नाही, काही कमी नाहीत तुझे चुलत सासू सासरे. त्या चुलत नंदांचे आहेत बरं का खूप नखरे, पण आहेत सारे प्रेमळ. लाड पुरवतील तुझे सगळे. सुख दुःखाच्या प्रसंगात धावून येतील ते पहिले. आता येऊ जरा माझ्या माहेरच्या घरी. थोडा मोठा आहे गोतावळा, होईल हळूहळू ओळख त्यांची खरी. 3 छान मावस सासवा आणि सासरे, गोड भाच्या आणि भाचे, सुना आणि नातवंडे, या सगळ्यांनी फुललं आहे माझं त्या घरचं नंदनवन. आई वडिलांच्या नुसत्या आठवणींनी भरून येतं आजही माझं मन. चौघी आम्ही बहिणी जरी रमलो असलो आपापल्या संसार, तरी लहानपणीच्या आठवणीत रमतो आजही आम्ही आनंदात. असतील तुझ्या स्वागतासाठी त्या घरचीही दारं नेहमीच उघडी. त्या मायेच्या छायेत होशील त्या पण घरची सून तू लाडकी. नात्यांच्या या सगळ्या धाग्यांना तुला आहे विणायचं. थोडं इकडे तिकडे झालं तरी ह्या कळ्यांना आहे जपायचं. जाईल त्यांच्या रंगात तुझाही रंग मिसळून. मग येईल आपल्या नात्यांचं इंद्रधनुष्य खूप सुंदर उमलून. आता राहिले आहे मी, पण माझ्याबद्दल मीच काय बोलू. सांग तुझ्या सख्यांना या सासूच्या चहाड्या हळूहळू. आता पण एक सांगू का, आहे जशी तू थोडी बावरली तशी पहिल्यांदाच सख्खी सासू होताना मीही आहे थोडी घाबरली. असेल का सिरियल सारखं आपलं सासू सुनेचं सख्य. काहीही झालं तरी यांचा चेहरा आपला सततचा मक्क. आता प्रश्न पडला असेल ना तुला, कशी बरं मी वागू. आता प्रश्न पडला असेल ना तुला, कशी बरं मी वागू. यांना ए आई का अहो आई हात तरी कशी मारू. गंमत सोडून आता तुला मनापासून एक सांगू का, अगं आईची जागा कधीतरी कोणाला घ्यायला जमले का. निरोप तुला देताना येईल त्या माऊलीचा गळा भरून. आणि कन्यादान करताना जाईल बापाचेही काळीच थरथरून. अगं आईचं प्रेम असतंच अंतहीन गहीवरत. आणि तेवढंच बापाचंही मन असतं मुलीविना तळमळत. मात्र आज सगळ्यांसमोर त्यांना वचन एक देते. वचन एक देते. माय नाही तरी मावशी होऊन तुमच्या मुलीला आयुष्यभर मी जपेन. माय नाही तरी मावशी होऊन तुमच्या मुलीला आयुष्यभर मी जपेन.